आदिवासी वसतिगृहामध्ये प्रवेशासाठीची वयाची अट रद्द करण्यात आलेली आहे। मंत्री अशोक उईके यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेलेला आहे। वयोमर्यादा स्थगित झाली आहे, मात्र इतर मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थी आंदोलनावरती ठाम आहेत। पुण्याच्या मांजुरीमधील आता शासकीय आदिवासी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांचं 13 दिवसांपासून आवरण उपोषण सुरू आहे, हे आपण पाहिलेलं होतं। आणि आदिवासी वसतिगृहामध्ये प्रवेशासाठीची वयाची अट आता विकास विभागाच्या अंतर्गत शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशाकरिता वयोमर्यादा 30 होती। त्या वयोमर्यादाला सर्व आमदार खासदार यांच्या सूचनेनुसार चर्चेनुसार स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामध्ये प्रवेशासाठी कोणाचीही वयाची अट राहणार नाही। वयाला जरी तुम्ही एज लिमिट नसेल ठेवली, पण आम्हाला आमची जी प्रमुख मागणी आहे 12,500 पैसा भरती ती झालीच पाहिजे। बाकीच्या जरी आमच्या अटी मान्य केल्या असतील तरी पण 12,000 पैसा भरती आहे ती जाहीर केल्याशिवाय आम्ही उपोषण नाही सोडणार। तर ही तीनही दृश्य बघा अतिशय महत्त्वाची आहे। सुळेंनी मांजरीमधील आंदोलकांसोबत व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला। दुसरीकडे रोहित पवार यांनी थेट आंदोलनस्थळी भेट दिली। सुजात आंबेडकर यांच्याकडून देखील आंदोलकांची भेट घेण्यात आलेली आहे। ही तीनही दृश्य अतिशय महत्त्वाची आहे। वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा स्थगित झाली, मात्र विद्यार्थी आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत।